अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। काय झालं? एक मिनिट ही बापरे तू असा असा अचानक वीक नको ना काढ जाऊ. अरे पण मी रोज नाही नाही केवढं भयानक दिसत ते. घाल घाल तो घाल घाल घाल. अरे रात्री झोपताना नाही मी नाही तू घाल रे ते बरं नाही दिसत ही. घाल ए बापरे अरे हे त्याच्यापेक्षा भयानक दिसतंय रे. मुद्दामून करतेस ना तू. विचार नको ना असं करू यार. उद्या 5:30 ला उठायचंय मला, स्क्रिप्ट लिहायचंय, परत 7चं शूटिंग आहे. हा. ऐक ना विशू, हा. ए विशू, हा हा 5:30 चा गजर लावलाय. तो जर नाही झाला तर मला उठवशील प्लीज. हा बरं प्लीज प्लीज. आणि वीग 8 ठेव ना आतल्या खोलीत. एवढ्या लवकर का झोपतोस तू? 8 ठेव प्लीज प्लीज ठेव प्लीज दे. प्लीज. ना, 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 नीट ना. वापरतो वीग आहे तो. केसांची मस्करी नाही बाळा. नीट असं नाही करतो. महागातला वीग आहे. आई, एवढं काय सोनं लागलंय? जन्माला आला तेवढा एवढा खर्च नसेल केला, एवढ्या ह्याच्यावर गेलाय. जा आता, हा, जा जाते. आई 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 देवा 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 देवा. सचिन मोठा, सचिन गोस्वामा. आई 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 तुम्हीच रे तारणहार. तुमच्यामुळे चूल पेटते रे देवा. हा, हा, हा. आई समीर ए झोपला झोपला. सई हा माझा नवरा आहे बरं का. आणि ह्याचा ना आज वाढदिवस आहे. आज म्हणजे आता 12 वाजतील ना, 10 मिनिटच राहिलेत 12 वाजायला. तर त्याचा वाढदिवस आहे. मी ना त्याला विश करून असं सरप्राईज देणार आहे मोठं. झोपला ग बिचारा. काय ग बिचारा माझा नवरा. दिवसभर लोकांना हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो, दमून बघून झोपतो. याला झोपला तर हा संपला. झोपला की याच्यातला कुंभकर्ण जागा होतो. याला उठवायला हवं. मी काहीतरी करून याला उठवायला हवं. काय बरं कसं बरं उठवायचं? मी ना काहीतरी करते आणि याला उठवते. तो उठला ना बापरे संपलं बापरे. नाही नाही काहीतरी ए, काय चाललंय? कुणाशी बोलते? भिंतीशी काय बोलतेस नाही, तू? नाही. जरा शांत हो ना. झोपलोय ना मी. ओके जरा सॉरी. प्लीज खूप दमलोय तू का? ऐकलंस का मी काय बोलले ते? काय? म्हणजे मी जे काय आता बोलले 12 वाजता काय 12 वाजता? बरं 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 झोप झोप झोप, झोप. काय आहे? काय काय आहे तुझं? हा? ते डोरबेलचा आवाज. वडिलांनी असा काढला होता पुच 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 असा आहे आवाज तो. तसं नाही रे. ते तू काढतोस ना तुझ्या स्किट मध्ये तसा आवाज. आता नको ना. आता झोपायचं ना. पाहुणे असंच 12 असाच काढतोस ना. असा काढतो मी. असंच काढतोस ना तू. अख्खा महाराष्ट्र ज्याच्यावर लुब्ध आहे तो असा आवाज आहे. काय काय आहे? काय रे? अरे बाप. लुब्ध एवढी काय रिॲक्ट होते? नाही नाही, म्हणजे कसं कसं अरे काढतो? आवडतो लोकांना तो. असा नाहीये तो आवाज. फालतुगिरी करू नकोस तू. नाही, कळलं कसं ना? कसं असतं? मेहनत आहे त्यात. एक काय मिनिट काय? असं. हे, अपमान करायचा नाही माझ्या आवाजाने सांगून ठेवतो तुला नाही मी. ना, हा, असा आहे. त्यामुळं. तू का मला काढायला लावतेस रात्री? का काढायला लावतेस? मला झोपू खूप दे ना आवडतो गं. तुझा आवाज खरंच. ऐकतेस का तू जरा? हा. अगं डोळे लाल होतील का दुसऱ्या दिवशी माझे? प्लीज आता झोपू दे मला. प्लीज डिस्टर्ब करू नकोस. समडा चला झोपू दे ना. चला झोप Good तू night. काय उठ ना सोम्या. सोमी उठ ना. ठीक आहे मी अजून 8 मिनिटं राहिली. काय आहे? मला वाटतं ना मी ना ती डोअर बेल आपली मेन डोरचे लॅच आहे ना ते नीट बंद नाही केलं. जरा बघून ये ना प्लीज. तू जाऊन बघून ये ना. मला कशाला सांगते? नाही झोपलोय नाही ना. मी हे करते ना श्वसन करते ना. अरे मग जाता जाता श्वसन कर ना. काय फुफ्फुस इकडे ठेवून जाणार आहेस का? जा ना. जाता जाता कर ना श्वसन. और ना एवढं का जा ना बघ अरे मी ना. नाही जाणार. जा ना मी जाणार नाही. लॅच लावले का बघून ये ना. अरे मी नाही जाणार. तुझं काम आहे. तू जाऊन बघून ये. माझं काम तुझं काम. 1 मिनिट आता या विषयावर पण बोलूया. संसार दोघाचा आहे ना. मी जाणार नाही. ओके नको जाऊ.
ठीक आहे, मग दरवाजा उघडा राहिला, चोर बी राहिला, त्याने तुझा वीक चोरला, तर मला सांगू नको. वीक कशाला चोरेल तो? चोर येऊन फक्त वीक चोरेल माझी. नाही, तसं- वीकवर कशाला आहे तुझं? ते तसं नाही, अगदी वीक चोरणार असं नाही, पण समजा बाई कपाटात दागदागिने काढले आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे नेण्यासाठी आपण कापडी पिशवी आणलीच नाही आणि पटकन ते वीक मध्ये दागिने टाकले आणि चोरून घेऊन गेला तर. वीकचा काय संबंध आहे? पिशवी आहे का वीक मध्ये? You know- वीक काही असं होणार नाही, हे बघ, सांगून मी ठेवतो. कसं ना- काहीही असं होणार नाहीये. शंका वर्तवली नाही कसं आहे, काही लक्षात- वीकला काही होणार नाही. वीक काही ऐकून चोरीला तर घे. नाही. अरे लेखकाची बायको आहे ना, त्यामुळे चारी दृष्टीने विचार करते. आहे ना, मी विचार करा, तू नको करूच विचार. ठीक आहे, तुला असं वाटतं ना काही होणार नाही. नाही होणार, वीकला काही होणार नाही. ठीक आहे, मग नाही होणार. वीकला कसं काय होईल? वीक जीव मी जाऊन बघतो यार, थांब. झालंय, सगळे लॅच लावले आता. आता मला झोपू दे, प्लीज जगतो मी. उद्या सकाळी उठायचंय, मला शूटिंग आहे, माझं स्क्रिप्ट लिहायचंय. ठीक आहे, झोप. एवढ्या लवकर काय झोपायचं असतं पण माणसाला. अरे ऐक ना, मला काय वाटतं माहितीये का, ऐक ना, मी आहे ना जरा गॅस बंद करायचं विसरली, जरा पटकन बघून ये ना. तू जा, ऐक ना, बघ ना, तू जा, मी नाही ऐक उठणार ना, आता. बघ ना. अरे मी माझ्या पायाला क्रीम लावली ना, त्यामुळे उठता येत नाही. बघ ना. पायाला क्रीम लावलेस, तोंडाला काय बूट पॉलिश लावणार आहेस? या थुकरटपणामुळेच इतरांना एलईडी मिळतो आणि तुम्हाला नटराजाची मूर्ती मिळते. अभिमानाची गोष्ट होती ती, मला आनंद झालेला होता. दिसला तरी चेहऱ्यावर हसत होता चेहरा. उगाच काय दिसला का चेहऱ्यावर? विचारा सगळं. हातभर चेहरा असा पडला होता खाली. चल झोपू दे मला. हा. टीआरपी पार्टनर बदला रे. काय? सोम्या, मला वाटतं ना, समीर ऐक ना, मला वाटतं दूध फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं, जरा बघून दे ना. उठ ना. मी ठेवणार नाहीये, खूप झालं तुझा. सगळी कामं तुझी मला सांगतेस. जा ना प्लीज, बघ मी नाही ना. जाणार आता, खूप झालं तुझं. बघ ना. नाही जाणार. मला काय वाटतं माहितीये का, मगाशी तुम्हाला वीक ठेवायला दिलंस ना, तर म्हणजे मला असं वाटतंय की मी वीक फ्रीज मध्ये ठेवला दुधाच्या ऐवजी. तू वीक फ्रीज मध्ये ठेवलास? पण ते वीकला काही तसं होणार नाही ना, म्हणजे वीकला कसं काय होतं? केस आहेत ते, त्याला काय होतं? नाही तसं काही होणार नाही म्हणा. त्याला काय पण नाही समजा ती फ्रीज मधली आर्द्रता त्या वीकने अशी शोषून आर्द्रता अशी वीकला लागून वीक काही नाही होणार. खराब होऊ शकतो ना. नाही होणार खराब. ठीक आहे, तुला वाटतं ना नाही होणार, मग नाही होणार. मग काय नाही होणार. ठीक. नाही होणार तर नाही होणार. चला यार, जाऊन बघून येतो यार. आता मोजून ना 6-7 मिनिटं राहिलेली असतील. थोडासा वेळ काढायचा आहे. काय रे, बघितलं का? दूध फ्रीज मध्येच आहे. आहे ना. हा. त्याच्या बाजूला भांडी घासायचा काथा ठेवलेला होता. बघ, मी म्हटलं ना काहीतरी काळं सारखं मी फ्रीज मध्ये टाकलं, काहीतरी घोळ जाणार. बरोबर, सॉरी. आहे आता तुझं काय, मी तू पाय पडू का नाही, प्रत्यक्ष? बरं, तुझी इच्छा आहे ऐक का? ना, दार बंद केलंस ना? मगाशीच केलंय मी 3 वेळा जाऊन केलंय. सगळं केलेलं आहे मी. फ्रीजचं हो केलंय मी. त्या हो मध्ये कॉन्फिडन्स पण नाहीये. जा ते- केलंय मी. दार बंद केलंय फ्रीज. जा ना, बघून ये. बंद केलंय दार. जा बघ मग, वीक दुधामुळे खराब झालं तर मला सांगू नको. काय नाही होणार, गाचं कसं होतंय. मला आठवते दार बंद केलंय ते. हा, पण मग बघ, दरवाजा उघडा राहिला असेल तर मग विजेचं बिल जास्त आलं तर मला येऊ दे, मी भरेन. 20-25 हजार येतं. 50,000 आलं तरी मी भरेन. हे माझ्यामुळे झालं असेल तर मला खूप असू ऐकवलं दे, असतं. आय कॅन अफोर्ड. मी भरेन, 50,000 रुपये भरेन. ठीक आहे, तुला हरकत नाही तर मला काहीच हरकत नाही. दार बंद आहे तर मला सांगते यार, 50,000 आलं तर वाटला गेले. चला, आता थोडाच वेळ काढायचा आहे. काही हरकत नाही. गुड जॉब. काही नाही, सगळं झालेलं आहे, कळलं का? आणि आता हा वेग आहे ना, मी इथेच ठेवतो. अरे नाही, डोळ्यासमोरच राहू दे. सारखं ना आत जायला लागतं ना, पाय दुखायला लागले. 7-8 किलोमीटर चाललोय मी आत्ताच्या. झोपू दे आता मला. समूह आता 5 मिनिटासाठी कशाला काय झोप? कसली काय चाललंय मग? 5 मिनिटांनी बाबा मज्जा आहे बुवा, एका माणसाची मज्जा आहे. आम्हाला तर काहीच नाही. काय चाललंय? तू कशाबद्दल म्हणतेस तू? सोमू एवढी झोप आली सोमू? सवय तुझा वीक कुठे आहे रे? वीक समू, तुझा वीक मी असं विंचरून ठेवू? हात लावायचा ना त्या विगला. मी हात, स्वच्छ- माझा विग महागातला विग आहे, हात लावायचा नाही त्याला. हा, मी तुझं उद्या करिअर त्याच्यावर अवलंबून आहे ना. हा बरं, मी शूटिंगला जाणार आहे ना, तर मी असं विंचरून ठेवते ना. नको ना करू हे. मी मग करतो किती ना. राट झालाय, मला तशी झोप येत नाहीये ना. बरं कर, पण मला झोपू दे. पण नीट करा ते. कळलं का? हो. महागातला विग आहे तो. हो बरं. जरा ओला झालाय, मी ना हे सुकट टाकते इकडे या साईडला, म्हणजे मग काय होईल.
समीर ऐक ना, हम्म, तुझा वीक खिडकीतनं खाली पडला. 22व्या मजल्यावरून खाली टाकलास तू माझा वीक? टाकला नाही, पडला. अरे हे का अक्कल आहे का तुला? 22व्या नाही नाही, 12 वाजली, 12 वाजली, 12 वाजली, अगे, 12 माझे वाजली, कधीच 12 वाजवलेत 12. वाजले, 12 वाजले. या 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 या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. उचला 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 उचला. अरे हे बर्थडे अरे काय अडतीस. अरे काय चाललंय? अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. काय आहे सगळं? बर्थडे, हॅपी बर्थडे. अरे 10 तारीख आहे ना, 10 तारीख आहे, तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. अगं आज 10 एप्रिल आहे. हो. अगं भवाने, माझा वाढदिवस 10 मेला आहे. हे काय आहे सगळं? साडी भवानी आगाऊ. खांडेकर विचार, एका महिन्याने याच वेळी भेटूया. खर्च कशाला करायला लावला टकल्या? माझं काही नाही, यांच्यामुळे झालेलं आहे. 12 वाजेपर्यंत जागे राहून मूर्खासारखे. खालच्या बायकोला अक्कल नाही. त्या बायकोला माहिती नाही तुझा वाढदिवस कधी आहे. नाही, माझ्या- जा तिकडे. सॉरी. मला माहित नव्हतं. चाल तू साला. हे पण माझ्यासाठी चुप! माझ्यासाठी नवीन आहे. नमस्कार, सत श्री अकाल. बाप PL च्या 4थ्या सीझन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बाप PL क्रिकेट लीग स्पॉन्सर्ड बाय तांबे सिरामिक्स. रोज सकाळी सुरुवात करा तांबे फ्लश, दिवस करा वश. एकदा जोरदार टाळ्या तांबे सिरामिक्स साठी झाला पाहिजे. आज अत्यंत अटीतटीचा सामना आहे, अंतिम सामना आहे या स्पर्धेचा. 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका संघाचं नाव आहे प्रभाकर मोरे यांचा शालू 11. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. आणि सचिन गावडे यांची कन्फ्यूज 11. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि कॉमेंट्री बॉक्स शेअर करायला येत आहेत ज्यांनी आजपर्यंत कधीही कॉमेंट्री केलेली नाहीये, असे स्पॉन्सरर्सचे मेवणे मुत्तुस्वामी. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. वा वा सर, बसा बसा सर. आज आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये एंट्री घेतलेली आहे. कसं वाटतं सर, काय विचारत या वेळेला तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? आयचं गो तुमच्या. हे बघा खांडेकर, हे बघा खांडेकर, हे कॅटरिंगचं मालक मी असत. कळलं का? तू डिसिजन नाही घ्यायचं. हे बघा ऍडव्हान्स आलेलं नसतं, अजिबात जेवण बनवायला घेऊ नको. आणि हे बघ, मी कॅटरिंगचा बिझनेस करता, बिझनेस धर्मशाळा नाही खोललेला असतं. हा सर सर एक्सक्यूज मी प्लीज, तुम्हाला ना फोन बंद करावा लागेल, कारण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये फोन चालत नाही सर. मला बोलतो तुम्ही. मी कोण असत? नाही, मला माहिती नाही सर, तुम्ही स्पॉन्सरचे मेवणे आहात. हागे. तुम्ही ठेवू शकता फोन, पण सर काय प्रॉब्लेम आहे सर, तिकडे लाईव्ह सुरू आहे ना मॅच, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो तेवढं. सॉरी सॉरी, काय हा. आहे ते माझं कॅटरिंगचं बिझनेस हो, असतं. नाही, आणि आज गाजर मुहूर्त असतं ना. गोरच मुहूर्त असतो ना ऍक्च्युली. तर त्याचं आज माझ्याकडे एवढं ऑर्डर असतं, यू वॉन्ट बिलीव्ह, यू विल बी सरप्राईज्ड. आज एका दिवसात 18 लग्न लावतं मी. 18. अरे बापरे, नाही खरंच मोठा बिझनेस आहे तुमचा, अगदीच मोठा आहे. पण मला एक कळत नाही आहे, जे आपले स्पॉन्सरच आहेत ते तांबे आहेत आणि तुम्ही त्यांचे मेवणे मुत्तुस्वामी, हे काय रिलेशन आहे? त्याच एक वेगळ्याच लव्ह स्टोरी असतं बघा. खरं सांगताय? म्हणजे मी तांब्यांच्या दुकानात एकदा कुकर विकत घ्यायला गेलेला असतो. अच्छा. तर तिकडे तांब्यांची वाटी उभी दिसली.
तांब्यांची वाटी उभी होती म्हणजे मला कळलं नाही. अहो म्हणजे त्या तांब्यांची चॉटी बाई न हो. अच्छा अच्छा म्हणजे तुमची झालेली बायको आता. वा, वा, तर ती वा. तिकडे अशी उभी होती. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे एक जर आम्हाला इडली बनवायची असेल तर म्हणजे या कुकरच्या किती शिट्ट्या व्हायला लागतील. बरं. तर त्याने मला सगळी रेसिपी सांगितली वा, वा, आणि आम्ही असे गुंतलो एकमेकात. मग ते इडलीची रेसिपी बाजूला पडली आणि ती वाटी माझ्या पदरात पडली. म्हणजे ती मला पटली हो. बात आहे, आम्ही क्या लग्न How romantic, केल्यानंतर how एकदम रोमॅन्टिक. तर आता आपण लाईव्ह जातोय. तुमच्या आयुष्यातली पहिली कॉमेंट्री आहे. कसं वाटतंय? एक्सायटेड आहात की नाही तुम्ही? हा जरा उत्तर मिळालेलं आहे तुमचं. तर आपण आता जात आहोत लाईव्ह. अतिशय सुंदर सामना आज आपल्याला बघायला मिळणार आहे. शालू 11 वर्सेस कन्फ्यूज 11. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत. हो अख्खं स्टेडियम खचाखच भरलेलं आहे. तुमची पहिली मॅच आहे. आज नवीन गेस्ट आलेत आपल्याकडे. मुत्तुस्वामी, पहिली मॅच आहे, तुम्ही कॉमेंट्री करणार आहात. काय नेमके विचार आहेत मनात? मी लाईव्ह दिसत आहे. हो सर लाईव्ह. सर हे फक्त घ्याल, आईस्क्रीम घ्यावं लागेल हातात. मी टीव्हीवर दिसत आहे. हो सर. म्हणजे सगळे लोक मला बघू शकत आहे. हो सर, सगळेच बघतायत तुम्हाला. तुम्ही प्रश्न काय विचारले असते? नाही मी विचारलं, ह्या क्षणाला तुमची पहिली मॅच आहे ना, तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री करताय, तुमच्या मनात ह्यावेळेला काय विचार आहे? सर चाल कळली, आता शब्दही कळू देत तर बरं होईल जरा. जरा टीमची मॅच सुरू झालेली आहे आणि सचिन गावडे यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्यांदा फलंदाजीला येत आहेत शिखर धवन आणि स्वतः कप्तान सचिन गावडे. वा 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 वा, फार अप्रतिम जोडी आहे. शिखर धवन आज इंटरनॅशनल प्लेयर आहे, आज आपली टुर्नामेंट खेळतोय. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला सांगतो, या पोराचं मला एकदम कौतुक वाटत आहे. म्हणजे बाप फिल्म लाईन मध्ये असून सुद्धा पोरगा क्रिकेटकडे वळलाय म्हणजे एकदम मोठी गोष्ट असते. शिखर धवनचे वडील फिल्म लाईनीत आहेत. हो, डेव्हिड धवन. अहो शिखर धवन, वरुण धवन दोघे भाऊ असते. कोणी सांगितलं हे तुम्हाला? असं काय करते? सांगायला कोण कशाला पाहिजे? अहो आडनाव बघा ना, धवन. आडनावावर काही नसतो. समजा तुमचं आडनाव कोठारे असतं तरी सुद्धा तुम्ही समोर बसला असतात का? मला सांगा. तुम्ही माझा अपमान करता असं नाही वाटत तुम्हाला? ऍक्च्युली हा अपमान तुमचा नाही हो, त्यांचा आहे. कल्पनेत सुद्धा तुम्ही तिकडे बसलात, हा त्यांचा अपमान नाही का? मला सांगा. बरं ते जाऊ दे, पण मला सांगा, ते शिखर धवन वरुण धवन भाऊ नसतात? नाही भाऊ नाहीच आहेत ते. अय्यो, मला तर वाटलं म्हणजे ते विराट कोहली आणि अरमान कोहली सारखे भाऊ वाटले मला. ते विराट कोहली अरमान कोहली पण भाऊ. कोणी सांगितलं तुम्हाला हे? अय्यो, हे पण भाऊ नाही. नसतात. अहो मग ते गाणं होतं ते मी हाय कोहली. तसं नाही आहे गाणं ते. ते मी आहे कोहली आहे ते. एनिवे, तुमच्या बुद्धिमत्तेची कोहली लगेच कळलेली आहे आम्हाला. अरे बुद्धिमत्तेची खोली आम्हाला कळलेली आहे. तर मॅच सुरू होते. पहिली बॉलिंग करायला येत आहेत दुसऱ्या टीमचे कप्तान प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांनी हातात बॉल घेतलेला आहे. ते आता रनअप घेत आहेत आणि पहिलाच बॉल नो बॉल. अय्यो, प्रभाकर मोरे यांच्या आयुष्यातला हा 53,000वा नो बॉल आहे. आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित बॉल टाकलेलाच नाही. जेव्हा जेव्हा ते बॉल टाकतात तेव्हा पुढे जातात आणि शालू म्हणून परत मागे वळतात आणि पुन्हा जातात. तो बॉल आजपर्यंत पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे अंपायर त्यांना सांगत आहे की तुम्ही कन्फ्युजिंग बॉलिंग करू नका. अरे बापरे, इथे मात्र हे सचिन गावडे चिडलेले आहेत. मी कन्फ्युज नाहीये ते म्हणतायत. त्यांना अंपायर सांगतात तुमचा काही संबंध नाहीये, तुम्ही तुमची बॅटिंग करा. ठीक आहे, आता ह्याच्या पुढची ओव्हर टाकायला येत आहेत मायकल हसी. हा शो कॉमेडी असल्यामुळे केवळ नावावरून ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मायकल हसी. पुढे मायकल हसी पहिला बॉल टाकत आहेत. मायकल हसी यांनी पहिला बॉल टाकलेला आहे आणि अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. शिखर धवन यांनी गलीच्या डोक्यावरून फटका मारलेला आहे. 4 रन, जोरदार शॉट मारलेला आहे. वा 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 वा. ह्या शॉट बद्दल तुम्हाला काय वाटतं? अरे कसला रे हे तुमच्या गलीचे कसला शॉट घेऊन बसलाय? तुमचा ते बॉल बॅटला लागून त्या बाउंड्री लाईनला जाईपर्यंतच्या वेळेत आमच्या केटरिंग मधलं चिनप्पा असतं ना, ते 100 लोकांचं असं पंगत वाढतं. आणि नुसतं पंगत नाही वाढत, तर त्या 100 लोकांच्या राईस मध्ये गली करून त्याच्यामध्ये रस्सम वतत. आणि रस्सम नुसतं रस्सम वतत, पण अंगावर एक छिट्ट नाही पडत. वाढताना कपडे पांढरे शुभ्र आणि वाढल्यानंतर पण कपडे
कपडा पांढरा शुभ्र असतं हा. जरा आपण आता क्रिकेटकडे वळूया का? कारण हे तुमचे कॅटरिंगचे किस्से ना इथे नका सांगू प्लीज प्लीज. हा क्रिकेट आहे ना सर, प्लीज प्लीज. मला माहिती आहे तुम्ही महत्वाचे आहात. हा मी प्लीज दाखला दिला तुला. नका नका नाही नका करू असं. दाखल. तर आता पुढे आपण मॅच कडे वळत आहे. पुढचा बॉल टाकलेला आहे मायकल हसी यांनी आणि तो सचिन गावड्याने सुंदररित्या फटकावलेला आहे. दोघे धावत आहेत आणि दोघात प्रॉब्लेम झालेला आहे आणि आउट. पहिली विकेट गेलेली आहे. शिखर धवन यांना सचिन गावडे यांनी रनआउट केलेला आहे. सचिन गावडे यांची खासियतच आहे क्रिकेट असो किंवा स्किट, ते तो जोडीदार असतो त्याला आदल्या दिवशी खूप दमवतात आणि वेळ येते तेव्हा रनआउट करतात. मी स्वतः त्यांचा 3-4 वेळा अनुभव घेतलेला आहे. अय्यो मी पण घेतलेला. तर शिखर धवन खांदे खाली पाडून जात आहेत. मला आठवते की 2001 साली अनिल कुंबळे जे होते प्लेयर, ऑस्ट्रेलिया टूर मध्ये ते गेलेले होते. तर ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी असाच एकाला रनआउट केलेला होता. ते तुम्हाला आठवते का? मला सांगा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किती साली म्हणाला तुम्ही? 2001. अरे तुमच्या आता ह्या डायलॉग नंतर माझा डायलॉग काय ते मला आठवत नाही. तुम्ही मला 2001 काय सांगाय विचारता काहीतरी तुमचं बघा. पण तरी पण तुम्ही त्या कुंबळेवरनं मला आमचं कुंबल स्वामीचं आठवण झालं. कुंबल स्वामी? हा आमचा एक वाढपी असतं माझ्या कॅटरिंग मध्ये. त्याचं काय झालं, तो पण एकदा असाच रनआउट झालेलं असतं. ते आपलं कमरेच्या खालचा भाग काय असतं ते त्याला काय म्हणतात? पाय पाय असतो तो. हा तर पायात पाय असं अडकून ते असं पडलं, असं रनआउट झालं. सगळं हातातलं राईस असं लादीवर गळलं. ते रस्सम पण लादीवर पडलं, तोंडावर पडलं तरी अंगावर एक छिट्ट पडलं नाही, लुंगीवर एक छिट्ट पडलं नाही. वाढायच्या अगोदर पण लुंगी पांढरा शुभ्र आणि पडल्याच्या नंतर पण लुंगी पांढरा शुभ्र होतं त्याचा. हा लुंगी स्वच्छता अभियान चाललंय का हे? का तुम्ही हे लुंगीचं नका ना बोलू, तुम्ही तुमचं कॅटरिंगचं इकडे नका सांगू. त्याची लुंगी मळली आणि स्वच्छताचं मला काय करायचंय? दाखलं दिलं ते. कसं दाखले देताय तुम्ही? गप्पा बसा. नका भाऊ एवढा चिडू तुम्ही, नका एवढा चिडू. तुमचं टाळू लाल झालं असेल बघा. नाही म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही काम कोणते पण करा, काम कोणते पण करा, पण कपडे तुमचं एकदम स्वच्छ अरे असेल. नाही, कपडे मळलेले आहेत माझे, मळलेले आहेत. काय करायचंय? दोन्ही आम्हाला. अरे गप्पा बसा. याचा पुढचा बॉल. ए चल ना, घ्या ना बॉल, टाका. याचा पुढचा बॉल अरुण कदम महाबळेश्वर यांकडून. अरे कुठे चाललंय? महाबळेश्वरचं नाव काढून कुठे चालला? अरुण कदम गेलेले आहेत. महाबळेश्वरचं नाव काढल्यावर अरुण कदमनी मैदान सोडलेलं आहे. याच्या पुढे निमिष कुलकर्णी येत आहेत एकांकिका यांकडून. आणि निमिष कुलकर्णीने लाडू आता ते घेतलेला आहे. लाडू पण त्याने लाडू पकडायची त्यांची जी स्टाईल असते त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम असते. कारण काय आहे, कॅटरिंगचा कोर्स नाही केला त्याच्यामुळे ते पकडण्याचं त्यांचं ते चुकलेलं असते खरं तर. आणि अरे व्यंकटेश हा काय करतं बघा तुमचं ते बॉलर. अरे 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 त्याने त्या लाडूला घाम लावला की रे. आम्ही आमच्या आयुष्यात कारकिर्दीत असं लाडूला कधी घाम लावलं नव्हतं. म्हणून आमचं काम स्वच्छ, आमचं कारकिर्द स्वच्छ, आमचा कपडा एकदम स्वच्छ असत. अरे कॅटरिंग वाल्या वड्यावाल्या जा ना घरी. कळत नाही का तुला? थोबाड फोडेन वाजवेन अशी परत केलीस तर कॉमेंट रे. तुम्ही जरा जास्त बोलत आहे. जास्त बोलतो मला माहितीये. तुम्हाला माहित असत तुमचा स्पॉन्सर माझा मेवणा असता. माहितीये. मी स्पॉन्सरचे कॅन्सल करायला अरे लावतो. कर कॅन्सल, मला काय फरक पडत नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फालतू नाही पाहिजे सांगून ठेवतोय. एवढा कॉन्फिडन्स. अरे आहे. ए यार यार कोण आहे तिकडे? या पुढचा बॉल. निमेश कुलकर्णी धावत येत आहेत. निमेश कुलकर्णी हे यांनी बॉल पीचे इकडे हातात घेऊन जा पहिले. निमेश कुलकर्णीने बॉल हे पीचे उचला तिकडे जा. निमेश कुलकर्णीने बॉल चला, घेतलेला आहे. इकडे या. निमेश कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे. चला, निमेश कुलकर्णी हातात बॉल घेतलेला आहे. त्याचं कोट निमेश काढा, कुलकर्णी bowling कोट टाकत काढा. आहे. निमेश कुलकर्णी बॉलिंग टाकत आहे. ते बॉल स्पॉन्सर्ड टाकलेला असतं. आहे. शर्ट पण काढा, ते पण स्पॉन्सर्ड असतं. शर्ट नका काढू. शर्ट स्पॉन्सर्ड निमेश कुलकर्णीने असतं. बॉल टाकलेला आहे. लवकर. बॉल घेऊन ते धावत आहेत. त्यांनी बॉल मारलेला आहे पॅन्ट पण आणि काढा. boundary केलेला आहे. पॅन्ट पण काढा त्याचं. काढ, घे घे काढ. पॅन्ट काढ. एवढं कशाला घट्ट घालता हो पॅन्ट कपडा? पॅन्ट काढा त्यांचं. चला हे सगळं स्पॉन्सर्ड असतं. चला काढा सगळं. ते एक मिनिट ते डोकं पण काढा. डोकं काढा. हा ठीक काढा त्यांचं. हे पण स्पॉन्सर्ड असतं. चला आता हे पण काढा. हे पण स्पॉन्सर्ड. हे नाही काढायचं. हे नाही काढायचं. एक मिनिट